हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या विज्ञानातील 5व्या पाठाला सुरुवात केली आहे. 5वा पाठ आहे अन्न पदार्थांची सुरक्षा, फूड सेफ्टी. याच्यामध्ये आपण अन्न पदार्थांना बिघडण्यास कारणीभूत घटक कोणते आहेत याची माहिती घेतली. याच्यामध्ये आपण अन्नाची नासाडी बघितली, फूड वेस्टेज. वी सी अबाउट द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टू रिस्पॉन्सिबल पार्ट फॉर फूड स्पॉइलेज, देन फूड वेस्टेज and the types of food wastage. Two types: quantitative wastage of food and qualitative wastage of food. संख्यात्मक अन्ननासाडी आणि गुणात्मक अन्ननासाडी यांची माहिती आपण घेतली. त्याचबरोबर अन्न वाया जाऊ नये, असं अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे हे पाहिलं. व्हॉट कॅन वी डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज. देन वर्ल्ड फूड डे 16 ऑक्टोबर, जागतिक अन्न सुरक्षा दिन 16 ऑक्टोबर आहे. इथंपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आज आपण अन्न साठवण व सुरक्षा याची माहिती घेणार आहोत. फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. फर्स्ट वी सी अबाउट फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. वी हॅव लर्न्ड अबाउट द व्हेरियस मेथड्स ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक freezing, drying, boiling, airtight packaging, etc. in the 6th standard. These different methods prevent the growth of microorganisms in food and thereby save the food from spoiling. मागच्या इयत्तेमध्ये आपण अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवाबंद डब्यात पॅक करणे, या अन्नपदार्थ सुरक्षितपणे साठवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्यांची माहिती आपण घेतलेली आहे. आणि या विविध पद्धतीमुळे अन्नपदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ ही रोखली जाते आणि त्यामुळं अन्नपदार्थ काय होत नाहीत, खराब होत नाहीत. त्याच्या दोन पद्धती आहेत. एक अन्नरक्षण व दुसरं परिरक्षण. सर्वप्रथम फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन इज द टू टाईप्स ऑफ फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. फर्स्ट, फूड प्रोटेक्शन. व्हॉट इज द फूड प्रोटेक्शन? Prevention of food spoilage by microbial growth and infestation by pests is called food protection. बघा, अन्नरक्षण म्हणजे काय? वेगवेगळ्या कारणांच्यामुळं अन्नातील जे काही सूक्ष्मजीव आहेत ते वाढून अन्न खराब होते किंवा कीड लागून अन्न खराब होते, यापासून अन्नाची सुरक्षा करणे यालाच अन्नरक्षण होय असे म्हणतात. आणि अन्न परिरक्षण म्हणजे काय? फूड प्रिझर्वेशन. यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर अ लाँग पिरियड ऑफ टाईम. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे परिरक्षक. फूड स्पॉइलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर्स इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. अन्नामधील जे काही अंतर्गत घटक आहेत त्यामुळे अन्नात जो बिघाड होतो आणि अन्न दीर्घकाळ टिकावं यासाठी काही परिरक्षक त्यात वापरले जातात आणि त्यामुळं त्या पद्धतीलाच आपण अन्न परिरक्षण असे म्हणतो. लक्षात, ह्या दोन पद्धती आहेत. आता यासाठी सरकार काय करतं का? तर सरकारच्या मार्फत अन्न व औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर आणि वाटपावर नियंत्रण ठेवणारी जी काही यंत्रणा आहे, अन्न सुरक्षितता आणि मानांकन कायदा 2006 नुसार भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण याची निर्मिती केलेली आहे. दिस इज अ गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन दॅट कंट्रोल प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड अँड ड्रग्स बाय देअर standardization. What is the institute? Food Safety and Standardization Authority of India, FSSAI, has been established as per the Food Safety and Standardization Act 2006. FSSAI हे दिसतं ना, FSSAI. तुम्ही कुठल्याही बेकरीतून किंवा दुकानातून एखादा पॅकिंगचं खाद्यपदार्थ घेऊन आला तर त्याच्यावर तुम्हाला हा शिक्का मिळेल बघायला. तो सिम्बॉल असा असतो बघा, FSSAI. अशा पद्धतीनं बघा, अशा पद्धतीने सिम्बॉल असतो. किंवा
असा असतो फायलोलिपिड. अशापैकी दोन्हीपैकी सिम्बॉल तुम्हाला खाद्यपदार्थावरती पाहायला मिळणार. कुठलंही पॅकिंग आणला, बिस्किटचा पुडा असेल त्यावर सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळेल. या संस्थेमार्फत, शासकीय यंत्रणेमार्फत या खाद्यपदार्थांच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं, जेणेकरून तो अन्नपदार्थ खाण्यायोग्य आहे हे चिन्ह बघून आपण लक्षात ठेवू शकतो. त्याच्यावरती त्याची एक्सपायरी डेट, म्हणजे ते अन्नपदार्थ कधी खराब होणार आहे, किती दिवस टिकणार आहे, सगळं त्यावर दिलेलं असतं. नाऊ हिअर वी सी द मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन. अन्न रक्षण करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा, त्यांची माहिती आपण घेऊया. फर्स्ट, फ्रीजिंग. Biological and chemical reactions in food materials are slowed down at low temperature. As a result, food remains in good condition for a longer duration. That is why refrigerators are used in the kitchen. बघा, पहिली पद्धत आहे गोठणीकरण. कमी तापमानाला अन्नपदार्थ जर ठेवले तर त्यांच्यातील जी जैविक आणि रासायनिक प्रक्रिया आहे त्याचा वेग मंदावतो, लवकर खराब होत नाही आणि अन्नपदार्थ जास्त काळ टिकून राहतात. म्हणूनच आपण घरामध्ये रेफ्रिजरेटर, फ्रीज म्हणतो त्याला आपण, शीतकपाट ह्याचा उपयोग करतो. घरात जर रेफ्रिजरेटर नसेल तर साधा सोपा उपाय, एक मातीचं डेरा घ्यायचा, त्या डेऱ्यामध्ये एक लांब पाणी भरायचं पहिल्यांदा आणि लांब भांडं ठेवून त्यात जरी तुम्ही फळं वगैरे ठेवला तरी तुमची फळं टिकून राहतात. किंवा ओलं कापड या फळांच्यावर बघा, विक्रेते वगैरे काय करतात, ओलं कापड भिजवतात आणि त्याच्यावर झाकतात मुद्दाम. ते झाकल्यामुळं काय होतं, टेम्परेचर कमी होतं त्या ठिकाणचं, आणि टेम्परेचर कमी राहिल्यामुळं जास्त दिवस ते अन्नपदार्थ टिकून राहतात. ही पहिली पद्धत. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे यूज ऑफ इन्सर्ट गॅस. नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअर टाईट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेपर्स अँड अदर फूड प्रॉडक्ट्स, thus preventing the growth of fungus and insects in them. म्हणजे वायूचा वापर, तुम्ही आता चिप्सच्या पाकिट वगैरे आणता, कुरकुरे चिप्स वगैरे पाकिटं बघतो आपण, ते या खाद्यपदार्थाच्यामध्ये हवाबंद पिशव्या असतात, त्या पॅक केलेल्या, त्यामुळे ते फुगलेले असतात. आत खायचा पदार्थ अगदी थोडाच असतो. चिप्सचे एक 10-12 पीसेस असतात आणि पिशवी मात्र एवढी फुगलेली असते अशी. त्या पिशव्यामध्ये बंद करताना काय करतात, त्याचा बाहेरच्या हवेशी त्याचा संबंध येत नाही. फक्त आत मात्र नायट्रोजन नावाचा जो वायू आहे तो वायू त्यात भरलेला असतो. त्यामुळे काय होतं, आत कुठलीही प्रकारची कीटक लागत नाहीत, बुरशी लागत नाही आणि त्यामुळे ते पदार्थ जास्त दिवस टिकून राहतात. जास्त दिवस टिकल्यामुळं ते आपण व्यवस्थित खाऊ शकतो. ही एक पद्धत आहे. त्याच्यानंतर स्मोकिंगची एक पद्धत आहे. फूड इज प्रिझर्वड विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज युज्ड इन दिस मेथड. बघा, यामध्ये धूर देऊन अन्न संरक्षित केले जातात आणि या धुरासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड या केमिकलचा या ठिकाणी वापर करून हे धुरीकरण करून हे पदार्थ टिकवले जातात. त्यानंतर यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज, परिरक्षकांचा वापर. नॅचरल प्रिझर्वेटिव्ज मीन्स सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक सॉल्ट, शुगर, ऑइल फॉर यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ज इन पिकल्स, जॅम्स, मुरांबा, पेढा एट्सेट्रा. बघा, नैसर्गिक परिरक्षक पण काही आहेत ज्यांचा वापर प्रिझर्वेटिव्हसाठी म्हणजे परिरक्षक म्हणून केला जातो. कोणत्याही पदार्थाला तुम्ही जर मीठ लावला, आता मासा बघा, मासा असाच काढून जर ठेवला तर तो 2 दिवसात मासा खराब होतो, कुजतो तो. तोच मासा जर तुम्ही त्याला मीठ लावून जर वाळवला, आता समुद्रकिनारी कोळी लोक काय करतात, मासे आणल्यानंतर त्याला मीठ लावून वाळवतात. उदाहरणार्थ बांगडा मासा बघा, कितीतरी दिवस टिकतो तो मीठ लावल्यामुळं. म्हणजे मीठ हे काय काम करतं या ठिकाणी, परिरक्षकाचं, अन्नपदार्थ टिकवण्याचं काम करतं. आता ज्यावेळी आपण आई घरात म्हणजे लोणचं घालते त्यावेळेला त्या लोणच्याला तेल, मीठ हे सगळं लावल्यामुळं तो पदार्थ जास्त दिवस टिकतो. हे नैसर्गिक परिरक्षक आहेत. मीठ, साखर, तेल वापरून लोणची, जांब, मुरांबे, पेठा असे पदार्थ तयार करून बरणीमध्ये ठेवतो आपण. ते बरेच लोणचं तर कितीतरी दिवस टिकतं बघा. ते टिकण्यामागं कारण काय आहे,
त्याला आपण मीठ लावतो, तेल लावतो, साखर टाकलेलं असतं. यामुळं ते जास्त दिवस टिकून राहतं. मीठ लावलं की जास्त दिवस आपले पदार्थ टिकतात. रासायनिक परिरक्षक, केमिकल प्रिझर्वेटिव्स, ॲसिटिक ॲसिड, त्यालाच आपण विनेगर म्हणतो, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झाइट अँड सम नायट्रेट अँड नायट्राइट salts are some example of chemical preservatives. They are used in sauces, jellies, jams and in packed ready to cook vegetables and ready to eat foods, etc. These preservatives keep the food safe for a very long duration. आता ही रासायनिक परिरक्षक आहेत काही. त्यामध्ये ॲसिटिक आम्ल, ज्याला आपण व्हिनेगर म्हणतो, व्हिनेगर नावाचं एक आम्ल मिळतं बाजारामध्ये, जे आपण कोबी मंचुरियन करताना वगैरे ते घालतात बघा. सायट्रिक आम्ल जे लिंबामध्ये असतं, सोडियम बेन्झाइट, तसेच काही नायट्राइट असे काही क्षार आहेत. ते वापरून काही सॉस, आता तुम्ही टोमॅटो सॉस म्हणतो आपण, तो काय ओरिजिनल टोमॅटोपासून काढलेला नुसता सॉस नसतो, त्याच्यामध्ये नायट्राइट असतं. ते सॉसमध्ये टाकल्यामुळं सॉस जास्त दिवस टिकून राहतो. सोडियम बेन्झाइट, त्यानंतर बरेचसे जाम पॅक केलेले कारखान्यातून आलेले काचेच्या बरणीमधले जाम, त्याच्यामध्ये सुद्धा ह्यातले असे परिरक्षक वापरून ते केले जातात. आता बरेचसे चिकनसुद्धा पॅक होऊन येतं, पॅक केलं तयार चिकन मिळतं, तयार जेवण खाण्याचे काही पदार्थ मिळतात ओले, त्याच्यामध्ये सुद्धा ही अशी परिरक्षक वापरून भाज्या, अन्नाची पाकिटं हे जास्त दिवस टिकवले जातात. लक्षात. चपातीमध्ये सुद्धा त्या चपातीला जर तुम्ही दूध वापरला आणि थोडंसं मीठ घातला आणि तर ते चपाती केलेली जास्त दिवस टिकते, 4-5 दिवस सहज टिकते. हे एक पदार्थ जास्त दिवस टिकवण्याची ही एक पद्धत या ठिकाणी आहे. त्यानंतर इरेडिएशन म्हणजे किरणीयन. इन दिस मेथड फूड इज एक्सपोज्ड टू आयोनायझिंग रेडिएशन्स सच ॲज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय ॲक्सिलेटर्स, एक्स-रेज, gamma rays emitted by radioactive isotopes, etc. This process destroys the microbes, insects, etc. Shelf life of fruit increases due to increase in ripening period. The shelf life of potatoes and onions increases due to slowed down sprouting. ह्यालाच किरणीयन म्हणतो आपण. या पद्धतीमध्ये बघा, अन्नपदार्थावर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात. उदाहरणार्थ उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन त्वरकाद्वारे, ॲक्सिलेटर म्हणतो त्याला आपण, क्षकिरण वा किरणोत्सारी समस्थानिकाद्वारे जे काही उत्सर्जित गॅमा किरण आहेत ते किरण सोडले जातात त्या पदार्थावरती. आणि या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव, बुरशी, कीटक हे त्याच्यावरचे जे असतात ते नष्ट होतात आणि त्यामुळं फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढल्यामुळं त्यांची हानी कमी होते. तसेच अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे, कांदे इत्यादी अन्नपदार्थ जास्त कालावधीसाठी टिकू शकतात. आता गोडाऊन जे असतं कांद्याचं, बटाट्यांचं, त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अशा गोडाऊन, मोठमोठे गोडाऊन असतात, त्या गोडाऊनमध्ये हे किरणं सोडलेली असतात आत. त्यामुळं आपणाला बाहेरच्या लोकांना आत सोडत नाहीत. याचं कारण तेच आहे. पाश्चरीकरण, पाश्चरायझेशन. दिस मेथड इन्व्हॉल्व हीटिंग द मिल्क or other similar foodstuffs up to a certain temperature, for example milk at 80 degrees Celsius for 15 minutes and cooling it quickly. This destroys the microbes present in the milk and it keeps for a longer duration. पाश्चरायझेशन, पाश्चरीकरण ही एक क्रांतीच म्हणावी लागेल. तर या पाश्चरायझेशन पद्धतीमध्ये आपण गेल्या वर्षी सहलीला गेलो होतो दूध डेअरी पाहण्यासाठी. तर त्या ठिकाणी काय करत होते, दुधाला 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत 15 मिनटं तापवतात आणि लगेच त्याला एकदम घट्ट थंड करतात आणि ते लगेच पिशव्यामध्ये पॅक करतात. त्यामुळं काय होतं आहे, दुधातील जे काही सूक्ष्मजीव आहेत ते नाश होतात आणि दूध अनेक दिवस ते टिकू शकतं. बाहेर दूध ठेवलं तर 2 दिवसांनी ते लगेच नासतं, पण या पिशव्यात 3-3, 4-4 दिवस आरामात टिकू शकतात. अशा पद्धतीनं पाश्चरायझेशन करणं ही एक अन्न टिकवण्याची पद्धत आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये लासलगाव येथे कांदे व बटाटे यावर व नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थावर किरणीयन करणारी संयंत्रे असलेली केंद्र उभारले. लासलगावला मोठी कांद्याची बाजारपेठ आहे, गोडाऊन. त्या ठिकाणी आतमध्ये असे कांदे बटाटे भरून ठेवतात आणि तिथं आत किरण
यंत्र बसवलेली आहेत, त्याच्यामुळं कांदे बटाटे जास्त दिवस टिकतात. वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची पद्धत जीवाणूशास्त्रज्ञ सायंटिस्ट लुई पाश्चर इज डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ प्रिझर्वेटिंग द क्वालिटी ऑफ फूड. हे लुई पाश्चर म्हणून शास्त्रज्ञ सायंटिस्ट होऊन गेले. त्यांनीच या पाश्चरायझेशनची जी पद्धत आहे त्या पद्धतीचा शोध लावलेला आहे. आता ह्या अन्न खराब होऊ नये म्हणून ज्या काही पद्धती आहेत त्याच्यापेक्षा आणखी एक भयानक परिस्थिती आपल्या भारतासारख्या देशामध्ये आहे, ते मध्ये अन्नाची भेसळ, अडल्ट्रेशन ऑफ फूड. आता या ठिकाणी बघा, बरेच लोक फायदा मिळवण्यासाठी किंवा नफा मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी अनेक अन्नपदार्थामध्ये काय करतात, भेसळ करतात. दुधामध्ये गवळी लोक पाणी घालतात बघा काही, किंवा चुन्याची निवळी बऱ्याच ठिकाणी मिक्स केली जाते. आलं का लक्षात? ही सुद्धा एक अन्नाची काय आहे, भेसळ आहे. फूड स्टफ मिल्क, अडल्ट्रेंट इज वॉटर. त्यानंतर रेड चिली पावडर म्हणजे लाल तिखट मिरची, याच्यामध्ये विटेची भुकटी, वीट माहिती आहे ना, वीट ब्रिक्स, त्याची भुकटी पावडर मिक्स केली जाते. त्यानंतर बऱ्याचशा डाळींच्यामध्ये पपईच्या बिया मिक्स केल्या जातात डाळींच्यामध्ये. अशा पद्धतीनं हे सगळं भेसळ करायची जी पद्धत आहे ती. त्यानंतर बारीक दगड खडे तांदळामध्ये ज्वारीमध्ये टाकतात. त्यानंतर लोखंडी चुरा हा टाकला जातो. घोड्याची लीद ही सुद्धा, युरिया, लाकडी भुसा, युरिया दुधात मिसळला जातो बघा बऱ्याच ठिकाणी. अन्नपदार्थातील काही महत्त्वाचे घटक काढून घेणे, दुधातील स्निग्धांश म्हणजे फॅट कमी असतो बघा बऱ्याच वेळा, तसेच लवंग वेलदोडे यांचे अर्क काढून घेणे, अशी ही भेसळ आहेत. कमी प्रतीचा स्वस्त खाद्यपदार्थ त्यात मिसळणे, हे काय आहेत, भेसळीचे प्रकार आहेत. तर याच्यामुळे काय होतं, लहान मोठे गरीब यांच्या सर्वांच्या आरोग्याला धोका होतो. काही भेसळीच्या पदार्थामुळे पोटाचे विकार होतात. कॅन्सरसारखा दुर्धर रोग होऊ शकतो. विचार करा, आपण असलं जर भेसळीचा पदार्थ खाऊ लागलो तर बरेच जण लवकर पिकावं म्हणून शेतकरी बऱ्याच ठिकाणी अन्न जे काही वनस्पती आहेत त्यांना इंजेक्शन देणे किंवा रासायनिक पदार्थ वापरणे, बऱ्याच ठिकाणी आपण असे व्हिडिओ पाहिलेले आहेत. आता हे वेगवेगळे प्रकारचे प्रकार आहेत अन्न भेसळीचे. सो दिस इज द अडल्ट्रेशन ऑफ फूड. दिस इज removal of some important components of food, mixing a low quality, edible or cheaper material. This is the harmful color, mixing of some harmful materials like small stones, fine sand, iron failing, urea, dung of horse, sawdust, etc. But this is the very dangerous to for high health. The health of all people are endangered by food adulteration. Different type of adulterant affect our health in different ways. Some adulteration causes abdominal or poisoning or due to a cancer. This is the very dangerous adulteration. आता ही अन्नाची भेसळ कशी शोधाल? पहिलं, मिल्क, वॉटर, पाणी मिसळलेलं असतं. कसं तर, पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लाइन इट टू स्प्रेड द ड्रॉप. दुधाचा एक थेंब काचपट्टीवर किंवा कशावर भिंतीवर जरी असं शिंपडला तरी तो सहज असा ओघळत आला सहज, तर त्यामध्ये पाणी मिसळले लक्षात ठेवायचं. आणि तो तिथं जास्त वेळ चिटकून राहिला तर तो काय आहे, चांगला आहे, दूध चांगलं आहे असं लक्षात ठेवायचं. मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी मिसळतात. रेड रिलीज पावडर, ब्रिक डस्ट. टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन अ बीकर, ॲड वॉटर अ हाफ ऑफ बीकर, स्टीर इट अँड लिव्ह इट अनडिस्टर्ब्ड फॉर अ फ्यू मिनिट्स. एक चमचा पावडर चंचू पात्रात घेऊन एका ग्लासमध्ये घ्यायचं चटणी पावडर, आणि ती पाण्यानं भरून त्यात ते टाकायचं आणि हलवायचं. जर पाण्याच्या तळाशी लाल थर जमा झाला
तर मिरची पावडरमध्ये ती खाली आलेली काय आहे, विटांची भुकटी आहे हे लक्षात येतं. हळद पावडरमध्ये मेटॅनिल येलो नावाचा जो घटक आहे तो भेसळ केला जातो. टर्मरिक पावडर, टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब, ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट, शेक द मिक्सचर अँड ॲड अ फ्यू ड्रॉप ऑफ HCl. हे प्रयोगशाळेत करावं लागतं. परीक्षेने चिमूटभर हळद पावडर घेतली, त्यात थोडं पाणी टाकलं आणि हलवलं आणि त्यात हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं, ॲसिड. तर काय होतं आहे, मिश्रणाला लालसर रंग येतो आणि हळद पावडरमध्ये मेटॅनिल येलोचा भेसळ असल्याचं निश्चित होतं, लाल रंग येतो. रव्यामध्ये लोहकण घालतात, म्हणजे लोहचुंबकाचे कण घालतात. त्यात म्हणून एक लोहचुंबकाचा जसं हे फिरवला, चुंबक फिरवला तर त्याला लोह चिकटला की ओळखायचं रव्यामध्ये काय आहे, भेसळ आहे. अशा अनेक भेसळ असलेले आपण चुंबक किंवा खडे वगैरे आपल्याला दिसतात डोळ्यानं, युरिया मिक्स केलेलं दिसतं. हे सगळं आपण घरच्या घरीसुद्धा काही प्रमाणात शोधू, भेसळ आहे की नाही हे ओळखू शकतो. हे भेसळ होऊ नये म्हणून ह्या ज्या अन्न सुरक्षा कायदा आहे या अंतर्गत भारतामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. 1954मध्ये लोकसभेने अन्न भेसळ प्रतिबंध कायदा केला. त्याच्यात सुधारणा होऊन 1976मध्ये परत कायदा झाला. त्यात जर त्यानं भेसळ केली तर त्याला जन्मठेपेची शिक्षा आहे. आलं लक्षात. तर ही इन 1954 Parliament passed a Prevention of Food Adulteration Act, and then this is the 1976 provide for life imprisonment for the person involved the adulterating. याच्यामध्ये जो अन्नबेसीला कारणीभूत ठरलेला व्यक्ती आहे त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचं कायदे तरतूद 1976च्या कायद्यानं झाली. लक्षात. इथं आपला हा पाठ संपलेला आहे. थँक्यू.